200 रुपये मिळणार आहेत। याच्याच बरोबरीने जे निराधार आहेत त्यांना जी रक्कम दिली जायची त्याच्यामध्ये देखील वाढ करण्याचं ठरलंय। वृद्ध पेन्शन धारकांना जो काही सन्मान निधी दिला जातो तोही महिन्याला 2100 करण्याचा संकल्प जो आहे तो आपल्या महायुतीने भारतीय जनता पार्टीने केलेला आहे। शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज जे आहे ती सन्मान निधी जो 12,000चा आहे तो 15,000 करण्याच्या बाबतीत देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो या संकल्पपत्रामध्ये आवर्जून त्याचा उल्लेख केलेला आहे। एक वेगळा मुद्दा देखील घेतला आहे, खास करून सर्वसामान्य जे घर आहेत त्या कुटुंबासाठी राज्यात जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत त्यांच्या किमती ज्या आहेत त्या स्थिर ठेवण्याच्या बाबतीतला निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे हा मोठा दिलासादायक असा निर्णय होणार आहे। आपल्या राज्यात विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000चं विद्यावेतन देण्याच्या बाबतीमध्ये देखील एक महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आला आहे। अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15,000 रुपये वेतन दरमहा देण्याचा आणि त्याच्या बरोबरीने विमा संरक्षण देण्याचा देखील महत्त्वाचा निर्णय झाला आहे। आपल्या राज्याची इकॉनॉमी जी आहे, अर्थव्यवस्था जी आहे ती $1 ट्रिलियन करण्याच्या बाबतीतलं लक्ष्य जे आहे ते भारतीय जनता पार्टीने ठेवले आणि ते साकार करण्यासाठी अगदी नियोजनबद्ध प्रयत्न केले जाणार आहेत। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अजून 2 मुद्दे आहेत। पहिला मुद्दा म्हणजे SGST जो कर खतावरती भरला जातो त्याचा परतावा, म्हणजे खतावरती जो टॅक्स भरला जातो GST टॅक्स स्टेटचा तो परत शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय आहे। आणि आपल्या भागात प्रचंड प्रमाणात सोयाबीन आहे, तर प्रति क्विंटल सोयाबीनचा दर 6,000 ठेवण्याच्या अनुषंगाने योजना राबवायचं देखील ठरलेलं आहे। लखपती दीदी हा जो विषय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी पुढे आणला त्या अनुषंगाने आपल्या राज्यात 2027 पर्यंत 50 लाख महिलांना लखपती दीदी करण्याचं उद्दिष्ट जे आहे ते ठेवले आपल्या महायुतीने। प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करण्याचं ठरलंय आणि त्या माध्यमातून 10 लाख उद्योजक म्हणजे तयार करण्याचं उद्दिष्ट आहे। युवकांसाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि दरवर्षी आरोग्य तपासणी असा एक महत्त्वाचा विषय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। आम्ही आपल्याला हे संकल्पपत्र देणार आहोत आणि त्या संकल्पपत्राच्या माध्यमातून सगळेच मुद्दे आपल्या समोर येतील। SC ST OBC समाजातून उद्योजक घडवण्यासाठी 15 लाखापर्यंतचं बिनव्याजी विनातारण कर्ज देण्याचं देखील ठरलेलं आहे। शेवटचा जो मुद्दा आपल्या सर्वांच्या समोर मला मांडायचा आहे तो समाजाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे। OBC SBC आणि EWS आणि VJNT विद्यार्थ्यांना शिक्षण आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती मिळणार आहे। हा मुद्दा जो आहे हा थोडा मी विस्तृत करणार आहे आणि आमचा प्रयत्न असा राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जसं मुलींचं उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे तसं मुलांचं देखील आपल्या राज्यामध्ये शिक्षण जे आहे उच्च शिक्षण जे आहे ते मोफत करायचं। मुलांना जर समजा मेडिकलला इंजिनिअरिंगला प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली तर जसं मुलींना मोफत करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने मुलांना देखील करायचं। हा एक अतिशय महत्त्वाचा गरजेचा निर्णय या बाबतीत आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत आणि हा विषय आम्ही मार्गी लावणार आहोत।
आपले काही प्रश्न असतील ते कृपया आपण विचारावे. हे पॅम्फलेट सगळ्यांना द्या. नाही, दोन वेगळे विषय आहेत. हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे या माध्यमातून आपण माता भगिनींपर्यंत एक ठराविक रक्कम जी आहे दर महिन्याला पोहोचवतो. हे कसं वापरायचं त्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. आता लखपती दिदी योजना काय, तर बचत गटाच्या माध्यमातून, उमेदच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या इतर योजनांच्या माध्यमातून स्वतःचा उद्योग व्यवसाय आपण सुरू करायचा. मग तो शेळीपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, छोटं मोठं दुकान असेल, आणि त्याला सरकार मदत करणार आणि त्या उलाढालीतून तुम्ही लखपती व्हायचं. देशभरामध्ये ही मोहीम खूप ताकदीने राबवली जाते आणि आपल्या राज्यामध्ये 50 लाख महिलांना लखपती दिदी करायचं 2027 पर्यंत असं उद्दिष्ट आपण ठेवतोय. त्याच्याप्रमाणे त्या अनुषंगाने आपण ठरवू ना. आपण म्हणजे काय असं रेशिओ वाईज जर बघायला गेलं तर आपण त्याप्रमाणे एक्झॅक्ट काढून तुम्हाला सांगतो ना टार्गेट. SGST ह्याच्यामध्ये जीएसटीचे दोन प्रकार आहेत. CGST म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं आणि SGST म्हणजे स्टेटचं. आता आपण राज्य सरकार म्हणून बोलतोय. राज्य सरकारचा जो काही हिस्सा असतो जीएसटीचा खत विकत घेतल्यानंतर तो डायरेक्टली शेतकऱ्याच्या खात्यावर परत करायचा अशी ही संकल्पना आहे. आत्ता जो मुद्दा आहे तो खताचा आहे. खताच्या बाबतीतले परत करायचे असतात. अस्थिर ठेवायच्या म्हणजे रेट जे फिक्स केले जातील. नाही, नॉर्मल पद्धत कशी असते, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याची एक लिस्ट आहे. त्याचे रेट्स जेव्हा आपण स्थिर ठेवतो तेव्हा जर मार्केटमध्ये रेटमध्ये फरक पडला असेल तर त्याची प्रतिपूर्ती केली जाते. म्हणजे समजा तेल 100 रुपये आपण ठरवलं, परंतु मार्केटचा दर जर 120 झाला तर 20 रुपये जे आहेत ते ग्राहकाने द्यायचे नाहीत किंवा ग्राहकाने दिले तर त्याला 20 रुपये परत करायचे. याला म्हणतात की स्थिर ठेवणं. त्याचा अर्थ बाजारभाव वरती आपण इफेक्ट करणार असं नाहीये, कारण आता जागतिकीकरणामुळे दर आहेत ते आपल्या देशातच ठरतात असं नाहीये. आता सांगितलेलं जे 25 नाही आपल्या एक मिनिट, हे जे संकल्प पत्र आहे हे राज्याचं आहे. त्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त पॉईंट असतील. आता मी आपल्याला पॅम्फलेट जे देतोय त्यात 25 पॉईंट आहेत. त्या 25 पॉईंटपैकी आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने जे जास्त महत्वाचे आहेत ते मी आपल्याला सांगितले. हो ना, मी परत सांगतो. आता मुंबईमध्ये एक मिनिट मुंबईमध्ये एखादा प्रकल्प राबवायचा म्हटलं या 25 मध्ये असलं त्याला आपल्याकडे रेलेव्हन्स नाहीये. आपलं जिल्हा म्हणून आम्ही जे देणार आहोत संकल्पपत्र आमचं, म्हणजे समजा आम्ही तुळजापूरचं देईन, आपले अजितदादा पेंगळे जे आहे ते धाराशिवचं देतील, ते 2-4 दिवसांनी होईल. हे जे ते राज्याचंच आहे, परंतु त्यातलं आपल्याला उपयोगाचे मुद्दे मी सांगितले. तुम्ही देताना 25 द्या ना. मी सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला मांडला, तर जसं मुलींना उच्च शिक्षण मोफत केलंय त्या अनुषंगाने मुलांना देखील, सर्व मुलांना त्याच धर्तीवरती, त्याच्यामध्ये ऑफकोर्स क्रिमी लेअरचा मुद्दा असणार आहे, तेवढा मुद्दा कन्सिडर करून सगळ्यांनाच उच्च शिक्षण सर्व मुलांना मोफत व्हावं याच्यावरती आमचा भर राहणार आहे. त्या बाबतीमध्ये मी आता अधिकृत सांगू शकणार नाही, परंतु तुमचं म्हणणं आहे. काय म्हटलं? हो, तुमचं म्हणणं आहे, योग्य आहे ते. साधारण पद्धत कशी असते, जिथे सेंट्रल परीक्षेद्वारे एखादा कॅन्डिडेट जो आहे, विद्यार्थी जो आहे तो सिलेक्ट होतो, त्याला ग्राह्य धरतात. डीम्ड युनिव्हर्सिटीची अडचण काय असते
की ते स्वतःचे त्यांच्या परीक्षा घेतात, एंट्रन्स एक्झाम. त्यामुळे त्याला कॉमनॅलिटी नसते. सगळ्या विद्यार्थ्यांबरोबर एकत्रित मी परीक्षा दिली आणि माझं रँकिंग आलं तर मग ते योग्य होतं. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजच्या परीक्षा दिल्या किंवा रँकिंगमध्ये खूप मागे पुढे होतं, तरी आपण याचा विचार नक्की करू. प्रति क्विंटल. हो. आता जो भाव आहे 4,892 तोही सध्या 41-42 आसपास मिळतोय आणि या सोयाबीनच्या किमतीच्या संदर्भात माहितीला मोठा फटका बसला लोकसभा निवडणुका असते. तर तुमचा काय प्लॅन आहे की 6,000 रुपये सोयाबीनला मिळतील? या प्रश्नाचं उत्तर देणं खरंच महत्त्वाचं होतं. अगदी योग्य प्रश्न आपण विचारला. गेल्या हंगामामध्ये काही धोरणात्मक चुका झाल्या होत्या. केंद्र सरकारने, राज्य सरकारने यात दुरुस्ती करायचं ठरवलंय. ज्या चुका झाल्या त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. आता मुद्दा असा आहे की आपला जो आधारभूत किमतीचा विषय आहे, सोयाबीनच्या आधारभूत किंमत जी आहे ती 4,892 आहे आणि आपल्याला कल्पना आहे की 15 ऑक्टोबरला अधिकृत खरेदी सुरू झाली. दुर्दैवाने बारदानं उपलब्ध नव्हतं. बारदान उपलब्ध नसल्यामुळे आम्ही पाठपुरावा केला. पाठपुरावा केल्यानंतर कलकत्त्यावरनं एक 15 दिवसापूर्वी दर जे आहेत ते नाफेडने उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर मार्केटिंग फेडरेशनने नेगोशिएट करून त्यापेक्षा थोड्या कमी किमतीमध्ये वर्क ऑर्डर दिली आणि आता बारदानं 2-3 दिवसापूर्वी प्रत्यक्षात उपलब्ध झाले. खरेदी आता सुरू झाली आहे. साधारण 8,000 क्विंटल खरेदी झालेली आहे आणि तुम्हाला बारकावा एक सांगायचा आहे की आता एक खूप मोठा बदल झाला आहे. मी सोयाबीन जर विकलं खरेदी केंद्रावरती आणि ते वेअरहाऊसला गेलं की WHR एक असतं. WHR म्हणजे वेअरहाऊस रिसीट. ही रिसीट अपलोड झाली कम्प्युटरच्या माध्यमातून, मी वेबसाईटवरती अपलोड केली की दुसऱ्या दिवशी माझ्या खात्यावरती पैसे आता पडणार आहेत. मी सांगताना 1 आठवडा म्हणतोय. पोर्टलमध्ये थोडे तांत्रिक अडचणी होत्या. उद्यापासनं पैसे जे आहेत ते खात्यावरती पडायला सुरुवात होईल. आता बारदानं उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मी म्हटल्याप्रमाणे 8,000 क्विंटलची खरेदी झाली आहे आणि आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये एकदा या खरेदीला गती मिळाली आणि मॉइश्चर कंटेंट थोडं कमी झालं की बाजारभाव जे आहेत ते आमची अपेक्षा आहे की चांगल्या मालासाठी बाजारभाव 5,000च्या वरती जातील. चांगला माल म्हणजे निकषात बसणारा माल जो असेल त्याचे दर 5,000च्या वर नक्की जातील. अजून काही तर आपल्या केर गावामध्ये गेल्या आठवड्याला एकदा पाणी उशाला धरण आहे. त्या ठिकाणी पाण्याची बरीच माहिती दिसते तुम्हाला. काय नेमकी माहिती तुमची? 8 दिवसाला पाणी येते. 8 दिवसाला पाणी येते. बरं बरं. आणि किती बोर आहेत तेरमध्ये? तसं नाही हो. आपण उद्या सकाळी तेरला जाऊ. तुम्ही या बरोबर, तुमचा व्हिडिओ कॅमेरा वगैरे घेऊन या. सकाळी जाऊ आपण. काय म्हटलं? अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन हो. नाही, त्याच्या बाबतीमध्ये 2 विषयांवरती आपण जास्त भर द्यायचं ठरवलंय. एक जे आहे ते AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब आपलं महाराष्ट्र व्हावं या अनुषंगाने नियोजन चाललंय. आणि दुसरं फायनान्शियल मॅनेजमेंटच्या अनुषंगाने जे टेक्नॉलॉजी हब करायचंय, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थव्यवस्था जी बळकट करण्यासाठी सॉफ्टवेअर लागतं, हे आणि AI या दोन्ही विषयांच्या बाबतीमध्ये आपण महाराष्ट्र हब करायचं म्हणतोय. सगळ्यात जास्त तुम्हाला माहिती असेल जे काही फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट झाली, परकीय चलनामध्ये जी काही गुंतवणूक झाली, त्यातले जवळजवळ 50% पैसे किंवा गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रामध्ये झाली. जी काही आता महायुतीच्या माध्यमातून धोरणात्मक बदलाची प्रक्रिया झाली, त्याच्यामुळे गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गुंतवणूक यायला लागली आहे. परकीय गुंतवणूक जी आहे ती मी सांगितल्याप्रमाणे देशाच्या तुलनेत 100 रुपये देशात येत असतील
तर त्यातले 50 रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक ही एकटी महाराष्ट्रात येते. त्या अनुषंगाने ही वाटचाल चालली. राजकीय प्रश्न विचारायला चालू का दादा? राजकीय प्रश्न हे संपले असेल तर राजकीय घेऊ ना, त्याला काय, हे संपलं म्हणायचं का? सोनकाटे मॅडम म्हणतात की तुम्ही उमेदवार मॅनेज करून दिलेला आहे, महाविकास आघाडीचा उमेदवार मॅनेज केलेला आहे. ते सोनकाटे ताईंना माहिती असेल त्यांना विचारणार, मी काय बोलणार? दादा एक विषय मी काय बोलू शकतो याशिवाय? ते जिल्हा सरकारी बँकेच्या संदर्भातला विषय राज्य सरकारकडून मदत घेऊन माहिती म्हणून आमच्या संकल्प पत्रामध्ये 1 नंबरचा मुद्दा तो राहणार आहे आपल्या जिल्ह्याच्या. बिलकुल. दादा हे झालं राज्य पातळीवरचं संकल्प पत्र. तुमचं तसं काय आहे का जिल्हा पातळीवरचं संकल्प पत्र? नाही, मी तेच सांगितलं, आमचं संकल्प पत्र सबसिक्वेंटली येईल, 2-3 दिवसामध्ये येईल ना, ऑफकोर्स येणार नाही. कारण आपण नियोजन करतोच ना. आम्ही आता कार्य अहवाल पण देऊ तुम्हाला, 5 वर्षामध्ये काय केलं त्याचा कार्य अहवाल देऊ. म्हणजे फार विस्तृत देता नाही येणार, परंतु तुम्हाला महत्वाचे मुद्दे आहेत ते कदाचित उद्या किंवा परवा कार्य अहवाल देऊ. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसानंतर आपला संकल्प काय आहे, पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्याला मेजर काय अचीव्ह करायचंय हे नक्की आम्ही आपल्यासमोर मांडू. आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो.